झाल्या काही म्हण पाऊस पडून गेला ना भारीच वाटतंय. भारी. अय हे लयच भारी आहे. कुठं निघाली? का हो? तुम्हाला एवढंच काम आहे का? याला आवाज दे त्याला आवाज दे, ह्या बाईची छेड काढ त्या बाईची छेड काढ. आणि आता तुमचं मला एक सांगा, तुमचं वय आहे का बरं हे असलं काय वागायचं? अगं छेड कुठं काढली? आता अय अय मी माझ्या गणगणित चालू त्यात काय सुरू झालं मध्येच? अरे म्हणजे चालली तू दिसली चांगली म्हणून अहो, म्हणलं, पटेल तसं हे. वागाव ना. आपलं वय काय, आपण करतो काय? तुम्ही 16 वर्षाचे किंवा ते कॉलेजचे पोर आहे का? ते सांगा बरं मला. म्हणजे वयानुसार असतं काय बोललो ह्याच्यात काय चुकलं आमचं? सुगंधा ते ओय ओय कुठे चालली? मा- एवढं बघायची काय गरज आहे? एवढं बोलायची काय गरज आहे? माणसाचं शरीर म्हातारं होत आपण असतं. तुमच्या पण बायका असतात, तुमच्या बायका जर अशा गावामध्ये जर रस्त्याने चालून त्यांना कुणी असं बोललं तर म्हणजे आमच्या बायकांना कुणी बोललं नाही पाहिजे. मग आम्ही काय रस्त्यावर पडलेलं आहे का? कोण म्हणलं रस्त्यावर पडे रस्त्याने याच्या चालले. पुढे काय बोलताना विचार करून बोलायचं. बिलकुल मला असलं काही बोलायचं नाही. वळण नाही काही नाही. झाल्या अरे भलतीच तापली. आपण काय केलं सांग बरं? काहीच नाही दिसली चांगली म्हणलं होय होय केलं यात काय? साम्या, लय ताशले राव सुगंधानी. बायांचा कधी मूड असतोय कधी नसतोय कळतच नाही राव. खरं ना राव, हिला काम पडलं किती गोड गोड बोलते आपल्या संग. आपल्या संग चेष्टा चेष्टा मस्करी सगळं करते. आणि आपण नुसतं बोललो तर लगेच. आणि काय बोललो बरं नुसतं? काय नाही बोललो, काम पाडल्यावर कशी बोलली ती आपल्याला. झाल्या श्यामाच्या टाळक्यात बसला ना एखादा माणूस, श्यामा कार्यक्रमच करत असतो तुला सांगतो. मारितो का काय तिला नाही काय रे मारायचं नाही. चल मग मारायचं सगळं सगळं खराब झालं मूड सगळा. बसले काय? बसले आता काय हो? चुकलं बरं का माझं सकाळी जरा उगं बोललो मी तुला. अहो पण तुम्हालाच कळायला पाहिजे शामराव, असं त्यातल्या कशाला त्या गावात म्हणलं लोक ऐकत येत बोलत येत. काय होतं कोण मी नव्हतं आपलं पण सहज तिथं? हा कोण नव्हती तिथेच बरं झालं. पण ते काय झालं मी आपलं तुला पाहिलं ना अचानक माझ्या तोंडातून शब्द निघून गेले की ते असे एकदम उत्स्फूर्तपणे असे. अहो पण गावातले लोक जर असं बघितलं तर गावातले लोक मला नाव नाही ठेवायचे का? तुम्हाला एवढे बोलले ते गावातले लोक बघतील मी बोलल्यावर त्याची भीती वाटती. आणि लोक माझ्या नवऱ्याला सांगायचे नाही का, अरे ते शाम्या आणि तुझ्या आल्या काही बोलत होते तुझ्या बायकोला, मग काय म्हणायचं? हे रमेशचा फोन कधी आलता एवढं? काल दुपारी आला होता. हा काल दुपारी आला असं 12-1 वाजता. होय. आता अजून करेल मी थोड्या वेळाने. आणि कधी येऊन गेला भेटून तुला ते? झाले असेल आता 5-6 महिने. येणार होता आता 15-1 दिवसांनी. 5-6 महिने झाले रमेश आलेलं. हा काही दिवस निघून जाते पटापटा. तुला असं तुम्हीच काही ते जाऊन आले का आता माग मुंबईला 1-1.5 महिना, त्याच्यामुळे आता काय तुला काही त्याच्या स्वभावात असा बदल जाणवला का सुगंधा? म्हणजे बुवा म्हणजे असं थोडंसं काळजी नाही बुवा बायकोची किंवा असं थोडंसं किंवा जास्त काळजी घेतोय असं काही वाटलं? बदल काही वाटलं? नाही आहे तसंच आहे. होय. का असे का बरं विचारताय? नको जाऊ दे कशाला उगं तुमच्यामध्ये मी बोलायचं उगं खोटा न व्हायचं काही दुसराच नको. अहो म्हणजे तुम्ही असं बोलता का बरं? पण ते तर सांगा मला. अगं काही नाही मग आलं नाही बसलो तिथं पारावरती मग सहज फोन केला रमेशला काय चाललंय तुम्ही काही कशाला नाही. फोन केला त्यांना? मित्र आहे आमचा आठवण आली म्हणून केला फोन सहज. मला वाटलं तुमचं तिथं काही भांडण झालं काय म्हणून तुझा मूड चेंज झाला म्हणून तू आमच्यावर खवळली काय असं काढून घ्यायचा प्रयत्न केला पण ते भलतंच घडलं. नाही नाही कोणीतरी फोनवर बोलत होतं रमू ऐक ना. मी त्याला म्हणलं बी रमेश कुठे आहे म्हणलं तू? ऑफिसलाच आहे. ऑफिसमध्ये रमू कोण करीन म्हणलं. त्यात लेडीजचा आवाज. त्याला म्हणलं बी त्याने अरे मित्र आहे आपल्याला काय करायचं म्हणलं जाऊ दे मी काही विषय नाही घेतला. चालू पण होता त्यांनी पण आवाज ऐकला. म्हणलं नाही राव काहीतरी घोळ दिसतोय राव रमू कसं कोण करीन उगाच विनाकारण अहो सांग बरं. शामराव दुसरं कोणतरी असेल हो. त्यांच्या आजूबाजूला कोण लेडीज राहत नाही. नाही नाही ऑफिसमध्ये नव्हता काय ना म्हणतो कुठं होता काय माहिती बा पण ते लेडीजचाच आवाज 100% आता आपल्याला कळत नाही आवाज लगेच. आणि असं रमू कोण कशाला म्हणून सांग बरं. मित्र जरी म्हणलं तर रमेश म्हणन पण असं रम्या म्हणून मित्र लगेच जवळचा असला तर काय रे रम्या काय करतो रमू कसं म्हणून माणूस. तुम्ही नक्की बाईचाच आवाज ऐकला का? 100% चालू पण होता ना मी त्यामुळे तुला सांगत नव्हतो ना म्हटलं कसं आहे उगं नको तुमच्या संसारात या व्यत्यय आणायला. काय होतं उगं माणूस बोलून जातो पण ते मला रावलं नाही म्हणून मी तुला बोललो म्हणून तुला आधी विचारलं त्याचा स्वभावात काही बदल झालाय का. कारण अशा वेळेस काय होतं माणसामध्ये खोटं लपवण्यासाठी बदल होतात. पण तुम्हाला सांगू शामराव मला आहे ना माझ्या नवऱ्यावर लय विश्वास याव. तसलं काहीच कधी करणार नाही. अरे विश्वास आहे म्हणून तर तू इकडे राहती ना पण तू 6-6 महिने येत नाही ते बी विचित्र वाटलं ना. एखादा नवरा असतात तिकडं 6-6 महिने ठीक आहे भाऊ काही लोक दर आठवड्याला येऊन जाऊन करतात पण लांब येतं महिन्याला निदान यायला पाहिजे ना त्यांनी सांग बरं. असं नाही ना ते काहीतरी बरं जाऊ दे नको टेन्शन घेऊ तू उगं मी बोलून गेलो. चालू होता पण माझ्यासोबत तुला सांगतो मी खोटं नाही बोलणार. मला काय करायचं खोटं बोलणं नका. जालू भाऊजी काय कुठं चालले जालू भाऊजी? पार
अहो, मला एक तुम्हाला विचारायचं होतं.